मध्ये गौरबाई मंगळा गौर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर. चला ग मंगळा गौरी साया करूया जागर, चला ग मंगळा गौरी साया करूया जागर. आया बाया तायानो शेजारणींनो या गया, आया बाया तायानो शेजारणींनो या गया. उजळून आलंय अंगण बाई चिम्याने धरलंय रिंगण, उजळून आलंय अंगण बाई चिम्याने धरलंय रिंगण. चल ग माझ्या मैतरणी माहेर वाशिन गडणी, चल ग माझ्या मैतरणी माहेर वाशिन गडणी. कशाने मन हे झालं ग बाई कावर बावर, कशाने मन हे झालं ग बाई कावर बावर. चला ग मंगळा गौरी साया करूया जागर, चला ग मंगळा गौरी साया करूया जागर, चला ग मंगळा गौरी साया करूया जागर. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, श्रावण सुरू झालेला आहे आणि मंगळवार आला की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मंगळागौर साजरी केली जाते. आज तुम्ही बघताय इथे या सगळ्या ताया माझ्यासोबत इथे आहेत. हा त्यांचा सुद्धा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपचं नाव आहे स्वस्तिका मंगळागौर. स्वस्तिका मंगळागौर ग्रुप. क्या बात आहे. तर आपण जाणून घेऊया ह्या ताईंकडूनच की एकंदरीत मंगळागौर ही काय असते, ती का साजरी केली जाते. कारण ह्या सगळ्या तायांसोबत आपण आजचा हा भाग 16 सख्यांचा साजरा करणार आहोत. तर मला ताईंना असं विचारावं असं वाटतं की ताई, तुझं आधी नाव सांग. माझं नाव वंदना कुलकर्णी आणि ह्या तुमच्या ग्रुपचं नाव काय? स्वस्तिका मंगळागौर ग्रुप. वा, खूप आणि छान. आमची टॅगलाईन आहे पवित्र कार्याची मंगल सुरुवात. पवित्र कार्याची मंगल सुरुवात. वा, व्हेरी गुड. काय सांगशील ताई एकंदरीत आपल्या ह्या मंगळागौर बद्दल? मंगळागौर हा मुळात स्त्रियांचा खेळ मानला जातो आणि हा सगळ्या स्त्रियांच्या हौसेसाठी खेळ आहे. छान असं त्यांनी नटून थटून छान खेळायचंच असतं, पण खरं याच्या मागे खूप छान अशी भावना आहे. जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिले 5 वर्ष मंगळागौरीची पूजा करायची असते आणि आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही पूजा केली जाते आणि त्याचं उद्यापन. पण याच्या मागचा खरा हेतू आहे की सगळ्या स्त्रियांनी एकत्र यावं आणि मौज मजा छान करावी. आणि याचा एक महत्वाची गोष्ट अशी असते की यामध्ये सासर आणि माहेर जी 2 टोकं असतात, पण ती एकत्र येतात या खेळासाठी. सगळ्या सासर माहेरच्या स्त्रिया एकत्र येतात आणि पूर्ण रात्रभर जागवून ते हा छान असा सोहळा पार पाडतात. क्या बात आहे. हो, पण तुम्हाला सगळ्यांना सांगू का की आमचा हा जो कार्यक्रम आहे ना, हा 16 सख्यांचा, ही जी मंगळागौर आपण जी श्रावणात आपण साजरी करतो, तर आम्ही ही वर्षभर साजरी करत असतो. कारण सगळ्या सख्या एकत्र येऊन खेळ खेळत असतात आणि आनंदाची देवाणघेवाण करत असतात. जसं आपण ह्या खेळामध्ये सुद्धा आपण तसंच करत असतो की तुम्ही सगळ्या ताया सगळ्या सख्या एकत्र येतात आणि खेळ खेळत असतात आणि आनंदाची देवाणघेवाण करत असतात, हो की नाही. तर आमचा उद्देश पण तोच असतो. आम्ही पण यासाठीच ग्रुपची तयारी केली, कारण हा वर्षभर खेळण्यासारखा तुम्ही म्हटलं तसं आपला उत्साह कमी नाहीच व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा ग्रुप यासाठीच तयार केला की आपल्या ज्या काही मराठमोळ्या परंपरा आहेत या सर्व दूर पोहोचाव्यात आणि सगळ्यांना याचं कौतुकही वाटावं आणि सगळ्यांनी ते आनंदाने खेळावं. आणि जर तुम्ही बघितलं तर हे खेळ इतके छान आहेत की यामध्ये सर्वांगीण व्यायाम होतो, तुम्ही मनाने आणि शरीराने दोन्ही फिट राहता. म्हणून खूपच छान. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट बोललीस तू ताई की ह्या खेळाच्या निमित्ताने किंवा आपल्या ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या ताया ज्या आपल्या परंपरा, आपले संस्कार, आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असताना किंवा त्या माझं तर म्हणणे की तुम्ही ती जपत असता, यासाठी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून कौतुक आहे आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. या सगळ्यांसोबत आपण खेळ खेळणारच आहोत आणि बघणार आहोत की आपल्या आजच्या या भागामध्ये या तायांपैकी कोण होणार आहे हुकमाची राणी. पण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणार, हो की नाही. चला तर मग जाऊया या सगळ्या माझ्या सख्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. रेश्मा माथवाड. माहेर कुठलं? मी शुक्रवारपेठ पुणे. अच्छा. आणि सासर? कोथरूड. आणि भाऊजी काय करतात?
कन्स्ट्रक्शन लाईन आहे. कन्स्ट्रक्शन लाईन. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 21 वर्ष. 21 वर्ष. हो हो, व्हेरी गुड. कसे आहेत भाऊजींचा स्वभाव वगैरे? शांत आहेत. शांत आहेत. हो, एक कोणतरी ऐकणार पाहिजे ना. हा, मी बोलणारी म्हटलं. नाही, ते आलं, लक्षात आलेलंच आहे ते. काय सांगशील ताई माहेर बद्दल? माहेर म्हटलं तर मी पुण्यातली, शुक्रवार पेठेतली, त्यामुळे वाड्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलेलो आहोत. तर वाड्यामध्ये अशी सगळ्यांची दारं वगैरे उघडी, सतार, सगळा सण कोणता आला, दिवाळी आली तर सगळ्यांनी करंज्या एकत्र करायच्या, चकल्या एकत्र करायच्या, किंवा कोणी घरी नसेल आई वडील वगैरे तर भीती नव्हती. कोणीही यायचं, जेवण द्यायचं, ताट द्यायचं, कोणाकडे राहा दिवसभर, ह्याच्याकडे टीव्ही बघा, त्याच्याकडे असं छानसं जीवन वाड्यातलं होतं. किंवा मुलं मुली एकत्र खेळणं, असं कशाचं भीती नव्हती की चिंता नव्हती. पण वाड्या संस्कृतीमधून मी फ्लॅट सिस्टीममध्ये आले. तर तो एक मोठा म्हणजे एक रोपटं एका मातीतून उपटून दुसऱ्या मातीमध्ये जेव्हा ते उभं राहायचा प्रयत्न करतात तेव्हा जी ॲडजस्टमेंट होती, म्हणजे माहेरी आमच्या वाड्यामध्ये सगळ्यांना वाटायचं राणीचं घर किती मोठं आहे, राणीची बेडरूम किती मोठी आहे, किचन केवढा मोठा आहे, हॉल केवढा मोठा आहे, पूर्ण बिल्डिंग आहे, असं सगळ्यांना ते दिसत होतं. मला ते सुख बोचत होतं, म्हणजे ते आनंद होता. पण जी वाड्यामध्ये जे सुख मिळायचं आंतरिक, तर ते तिथे असं वाटायचं तेच छान होतं. एक रूम होती आमची आणि अजूनही आहे आणि अजूनही मी जाते गणपतीमध्ये राहायला, तो आनंद घेते मी की तिथं एकच रूममध्ये तेच हॉल, तेच किचन, तेच बेडरूम. म्हणजे आम्ही कार्टून बघायचं म्हटलं तरी सगळी फॅमिली एकत्र, स्वयंपाक करता, कमेंट पास करा, क्रिकेट सुद्धा आम्ही सगळेजण एकत्र, की आऊट झाला कॅच झाला, हातातली कामं ठेवून तिथेच अशी उभे. आणि हे असं सगळा आनंद इतका होता. आणि म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी आले तर कोण इकडे बेडरूममध्ये बसले, कोण त्या हॉलमध्ये बसले, मी आपली किचनमध्ये काम करते, तिकडे असा आवाज आला टीव्हीचा की आऊट 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 की पळत जायचं, ते असं डोकून बघायचं. तो आनंद घेता येत नव्हता सगळ्यांबरोबर बसून वगैरे. आणि जे आपल्यासारखी जे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लहानाची मोठं झालेले असतात ना, त्यांना त्याचं महत्त्व खरं तर कळतं की ते एकत्र कुटुंब पद्धती काय असते, ज्याच्यात किती फायदे असतात. आणि तू ज्या पद्धतीने सांगत होतीस ना ताई, ते सगळं तो तुझा तो वाडा डोळ्यासमोर येत होता, ती सगळी तुझ्या घरातली सगळी माणसं डोळ्यासमोर येत होती. काय सांगशील अजून आईबद्दल किंवा बाबांबद्दल काय सांगावं असं वाटतंय तुला? आई वडील माझे शेतकरी. अच्छा. शेतकरी म्हणजे वाडेला इकडे नगर रोडला शेती करायला जायचे. तर ते सकाळी जायचे, आई स्वयंपाक करून, आम्ही शाळेत जायचो, आई डबा करून त्यांचा शेतावर घेऊन जायची आणि संध्याकाळी मग ते यायचे 7 वाजता वगैरे. तर आल्यानंतर मी स्वयंपाक रेडी ठेवायचे. मी लहानपणापासून 5वी 6वी पासून स्वयंपाक करते. आणि माझं जेव्हा लग्न झालं माझे वडील खूप रडले, कारण की म्हणजे आता शेतावरनं आल्यावर लेक नाही ताट करून द्यायला, आईतं ताट करून द्यायला. शेतावरनं आले की आईला पूर्ण स्वयंपाक करायला लागायचा. तेव्हा कुठं ते दोघं 10-11 वाजता जेवायचे. तर माझे वडील तेव्हा खूप म्हणजे लग्न होता नाही रडले, पण नंतर रडले की ते जाणवायला लागलं आज मुलगी नाहीये तर आपल्याला आईतं ताट मिळत नाहीये. असं म्हणजे वडील माझे अजून वाईट वाटतं वडिलांना की आईला येऊन करावं लागतं. पाऊस असो पाणी असो, पूर्वी पाऊस असला की ती तिथंच राहायचे की आई ही घरी करेल दोघा भावांचं. पण माझं लग्न झाल्यावर पाऊस पाणी काही असलं तरी त्या दोघा भावांसाठी आईला घरी यावं लागायचं आणि सगळं करून मग स्वयंपाक, परत उद्या सकाळची तयारी की परत शेतावर जायचे. त्यामुळे तो खूप म्हणजे असं वाईट वाटायचं आई वडिलांचं. तुला कसं वाटतं या सगळ्या गोष्टी आज माहेरच्या बोलून? छान वाटतं, जरा मन मोकळं झाल्यासाठी कुठेतरी व्यासपीठ मिळालं. आपली ही भावना की म्हणजे ती इमोशनल भावना जी होती की आपल्याला इथनं रुजून तिथे रुजायचं, इथनं काढून, ती मी आतापर्यंत कोणाला सांगितली नव्हती. पण आता हे व्यासपीठ मला मिळालं आणि मी ते बोलू शकले. वा ताई, खूप छान बोललीस तू आणि खरंच खूप छान वाटलं. तू बसू शकते. माहेरच्या या भाऊक करणाऱ्या आठवणींनंतर आता आपण जाणार आहोत खेळाकडे. कारण माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर सगळ्या तायांचे डोळे पाणावलेले आहेत. आता ह्याच सगळ्या चेहऱ्यावरती हसू आणायचं काम मी करणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांना घेऊन जाणार आहे खेळाकडे. कारण त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर आपल्या ह्या सगळ्या ताया पहिल्या खेळामध्ये आलेल्या आहेत, ज्या खेळाचं नाव आहे, आपण खेळ सुरू करूया. हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना नृत्य सादर करायचंय. नृत्य सादर करत असताना एकाच क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जी ताई हसेल, जी ताई हलेल आणि जी ताई डोळे मिचकावेल ती ताई बाद, अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये.
बघूया कोण आहेत त्या 3 तया ज्या बाद होणार आहेत आणि 10 तयार जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. तयार आहेत तुम्ही सगळे? हा ओके, चला म्युझिक प्लीज. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या बापरे, हा. मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय एवढं मी सांगितलं तरी पण तेच केलेले ताईनी. नमस्कार, कसे आहात तुम्ही? बाद झालेले आहात तुम्ही ताई, तिथे बसू शकता. व्हेरी गुड. मी काहीच केलेलं नाहीये, मला माफ करा, मी काहीच केलेलं नाहीये. फसली तर फसली आणि ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. या, तुम्ही पण हसलात. या ताई बाद झालेले आहात. पहिल्या खेळातून या 10 ताया गेलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि या 10 ताई आलेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे जोरात पळ अशी की माझीच पहिली कळशी. हा खेळाचं नाव काय? जोरात पळ अशी की माझीच कळशी पहिली. आता हा खेळ तुम्हाला काय सांगतो कसं आहे ते. प्रत्येकीच्या समोर एक एक कळशी आहे, कळशीच्या बाजूला हे ओढणी आहे. हा आणि काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर ती ओढणी प्रॉपर अशी गुंडावून बेस तयार करायचा डोक्यावरती. हा आपण हंडा किंवा कळशी घेतो ना तसं. आणि ते झाल्यानंतर व्यवस्थित ते ठेवल्यानंतर मग कळशी ठेवायची डोक्यावर. व्यवस्थित बॅलन्स करून झाली का मग तुमच्या समोर जी सफेद रंगाची जी रेषा आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती रेषा पार करतील, त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, पार करत असताना कळशीला हात लावायचा नाही. कळशी जर पडली तर तशीच उचलायची, पुन्हा इथे यायचे, डोक्यावर ठेवायचे आणि पुन्हा ती लाईन पार करायची. ठीक आहे, ओके, कळले? चला सुरू करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि तुमचीच कळशी उचलायची, तुमचीच कळशी उचलायची. हा आणि तर शेजारच्या ताईची उचला आणि जाल तसं नाही, आणि डोक्यावर ठेवायची. हा रेडी? हा 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे ना, हे जे फडकं ते व्यवस्थित गुंडाळून डोक्यावरती ठेवायचे. हा हा नाही तर ते हातात गेलं आणि कळशी डोक्यावर घेऊन जाल नाही. ओके, फडकं जरी पडलं तरी सुद्धा तुम्ही बाद. हा रेडी? ओके, 1 2 आणि दुसरी गोष्ट ही रेषा क्रॉस करायची, पार करायची. ठीक आहे, रेडी? ओके, 1 2 3. त्या 5 तया ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. व्हेरी गुड, क्या बात आहे. ओ हो हो, मस्त. अरे बाप, अरे मागे यायचंय. हा हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा लवकर ठेवायचं. हा शाबाश, व्हेरी गुड. हा हा गुंडावून ठेवायचे. हा व्हेरी गुड. हा 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 आणि प्रॉपर असं कमरेवरती, एक हात कमरेवरती ठेवा. एक हात नाही, थांबा अजून झालं नाही. एक हात कमरे, एक हात नाही, थांबा, एक हात कमरेवरती ठेवा. हा एक हात. हा आणि हा चला चला. अप्सरा पहिल्या माया. चला व्हेरी गुड. क्या अरे बापरे, अजून आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माझीच पहिली कळशी ह्या खेळातून 5 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे झपाक झूप माझंच पहिलं सूप. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये सूप आहे, बरोबर? ते सूप एक मिनिट ताई, हे घे, हा माईक पकड, मी करून दाखवतो. हा हे सूप आहे. ओके, हा हे सूप असं पकडायचं आहे आणि जे आपण करतो ना
हे असं असं करायचंय, पण हे जागेवरतीच नाही करायचंय. हे करत असताना लंगडी घालायची आहे आणि असं असं करत हा ये बात आहे. हा हे असं करत करत सुटली. हा ही जी असं असं करत करत ती समोरची जी सफेद रेषा आहे ती पार करायची आहेत. ओके, पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील, त्या जाण्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. कळलं का सगळ्यांना? ओके, चला आता मग सुरू करूया. हा हा 1 2 3. शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा ये बात. हा मस्त चेहरे लपवलेले आहेत सगळ्यांनी. आणि माझंच पहिलं सूप या आपल्या खेळातून 2 ताई इथे आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, आणि ते ह्या दोघींमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. खेळ असा आहे की तुमच्या समोर निळ्या रंगाचा फुगा आहे, तुमच्या हातामध्ये लाटणं आहे, तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. मग एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरती नृत्य करायचं आणि नृत्य करत असताना गोलगोल गोलगोल फिरायचे. ओके, जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. ठीक आहे, मग तो हाताने फोडा किंवा लाटण्याने फोडा किंवा पायाने फोडा किंवा त्याच्यावरती बसून फोडला तरी चालेल. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. बघूया कोण होते हुकुमाची राणी. तयार आहेत तुम्ही दोघी जणी? ओके, मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. तुमच्या हातात लाटणे नाही, लाटण्याने फोडता आलं तर हाताने फोडायचं. ठीक आहे, चल रेडी. आणि वेळ सुरू होते तुमची आता, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. कमाल उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. जरा हळू 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 चाल, ये पोरी जरा हळू 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 चाल. ए मिस्टर कमाल, अपने हीरो को संभाल, ज्यादा उड़ेगा ना बंदर तो करवा दूंगी अंदर. मोठी मला सांग. हळू क्या बात हळू आहे, हो. हळू चाल, ये पोरी जरा हळू 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 चाल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पोरी जरा हळू हळू चाल. फोडायचंय फुगा, फोडायचंय फोडायचंय. हा फुगा फोडायचंय. शाबाश. हा व्हेरी गुड. ये व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा हा बाय गप्पाचा. हा शाबाश शाबाश शाबाश. हा हा ये बाबा शाबाश. हा फोड फोड फोड. हा व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड. हा 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 हा. जागा सोडायची नाही, जागा सोडायची नाही. हा 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 हा. टच करायचं नाही, टच करायचं नाही. मागे 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 पुढे 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 ए पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे 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 टच नाही करायचा, टच नाही करायचा, टच नाही करायचा. टच नाही करायचा, टच नाही करायचा. हा पुढे पुढे. आणि अत्यंत अटीतटीचा असा लाटणी खेळ झालेला आहे आपला. क्या बात आहे, खूप छान. आणि त्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई. आणि 16 सख्यांच्याकडून तुला ही भेटवस्तू. कसं वाटते पण उपविजेती झालीस, कसं वाटतंय? खूप छान वाटतं इथे यायला मिळालं, त्याबद्दल खूपच आभार. हा, आणि बरं ह्याच कपातूनच चहा आणि कॉफी चहा, प्यायची आहे. हो. हा, आज मंगळागौर आहे त्याच्यामुळे तुला हा कप मिळालेला आहे. या कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललोय बाबा. आणि आजच्या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुझं, खूप खूप अभिनंदन.